वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरवण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्याची त्रयस्थ पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देश दिले असून सध्या देण्यात येत असलेल्या औषधांच्या नमुन्याची तपासणी करताना यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच बॉम्बे नर्सिंग कायद्यानुसार नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयाची त्यांच्या तपासणीचे आणि सुविधांचे दर ठळक स्वरूपात रुग्णालयामध्ये प्रसिद्ध करावे, रुग्णांची कुठल्याही प्रकारे आर्थिक फसवणूक होता कामा नये। तसेच योजनेअंतर्गत असलेल्या रुग्णालयामध्ये रुग्णाला कुठेही पैसा लागू नये अशा तक्रारी समोर आल्यास संबंधितांवर कारवाई करावी। अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे असेही निर्देश यावेळी देण्यात आले। अशा सूचना नामदार प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे। या बैठकीस अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव नवीन सोना, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक यांच्यासह आरोग्य विभागातील विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।